वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मस्त अशी थाळी बनवली आहे अतिशय कमी वेळामध्ये आणि खूप चटपटीत अशी ही थाळी झालेली आहे. बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूपच खमंग लागते. अचानक जर कोणी पाहुणे आले तर अगदी झटपट होणारी ही थाळी खायला खूप खमंग अशी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही थाळी बनवताना विशेष असे वेगळे काही पदार्थ लागत नाहीत. घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच ही झटपट अशी थाळी बनवून तयार होते. या थाळीमध्ये जो राईस आपण बनवला आहे तो तर खूपच सुंदर असा झाला होता. लहानांना तर खूपच आवडला आणि तो पटकन संपलाही गेला. त्यानंतर जी बटाटा भजी बनवली होती ती तर खरंच खूप खूप टेस्टी झाली होती आणि खूप खमंगही लागली. भाजी तर खूप अप्रतिम अशी झाली होती. पनीरची भाजी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली होती. आपण नेहमी जशी बनवतो तशीच. चला तर मग रेसिपी जरा डिटेलमध्ये पाहूयात. सर्वात प्रथम आपल्याला बासुंदी बनवून घ्यायची आहे, कारण बासुंदी थोडीशी थंड केली की मग खायला खूप टेस्टी अशी लागते. तर बासुंदी बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये चमचाभर तूप टाकलं होतं आणि त्यामध्ये मी 250 ग्रॅम मधला अर्धा खवा म्हणजे साधारणपणे 125 ग्रॅम एवढा खवा टाकलेला आहे. तो खवाही मी छानपैकी 1 ते दीड मिनिट मस्त असा परतून घेतला आहे आणि त्यानंतर अंदाजानेच 2 कप एवढे दूध ॲड केले आहे. हे 2 कप एवढे दूध या खव्यामध्ये मस्त छान असे हलवून एकजीव झाल्यासारखे करून घ्यायचे आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असे याचे टेक्स्चर आपल्याला बनवून घ्यायचे आहे. वरून 1 ते दीड चमचा किंवा 1 ते दीड ग्लास साखर टाकायची आहे. मी या ठिकाणी छोटा ग्लास साखर टाकली आहे. साधारणपणे 100 ग्रॅम एवढी साखर असेल. साखर टाकल्यानंतर आपल्याला मस्त एकदा हलवून घ्यायचे आहे थोडंसं. गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करून ठेवायची आहे किंवा लो जरी केली तरीही चालते. मध्ये सारखे 4 ते 5 मिनिट मस्त असे ढवळत राहायचे आहे, म्हणजे साखर पटकन विरघळली जाईल. दूध, साखर आणि खव्याचे जे मिश्रण आहे ते आटून अर्धे झाल्यानंतर त्यामध्ये किसून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये मी 10 ते 15 काजू आणि 10 ते 15 बदाम जे आहेत ते छानपैकी किसून घेतले होते आणि ते यामध्ये टाकले आहेत. ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर हलकीशी एक उकळी काढायची आहे आणि सर्व पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. आता जो घट्टसरपणा आहे तो हलकासा वाढला गेला आहे आणि खूप छान असा सुगंधही येत आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि 10 मिनिटाने आपल्याला मस्त अशी घट्टसर झालेली बासुंदी तयार मिळेल. ही बासुंदी अशीच उचलून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायची आहे. तोपर्यंत आपले जेवणाचे ताटच डायरेक्ट तयार होते. या ठिकाणी आता आपण राईस बनवण्यासाठी पाणी ठेवले आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि या हळदीमध्ये 250 ग्रॅम स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घातला आहे. कोणताही तांदूळ आपण वापरू शकतो. हा तांदूळ आपल्याला 80% कुक करून घ्यायचा आहे. तांदळाला खूप छान असा सुंदर कलर येतो आणि वासही येतो. तांदूळ शिजत असताना त्यामध्ये मीठ घालायला विसरायचे नाही. मस्त असा तांदूळ 90% कुक झाला की लगेचच आपल्याला यामध्ये असणारे जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते काढून घ्यायचे आहे आणि हा जो राईस आहे तो थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे. तांदळामधले एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते काढून घेतले की तांदूळ त्याच भांड्यामध्ये थोडासा थंड करून घ्यायचा आहे. एका पॅनवरती मी आता एक मोठ्या आकाराचा जो कांदा आहे तो कट करून छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे. अर्धी पाकळी लसूण छानपैकी ठेचून घेतला आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या मस्त अशामध्ये कट करून घेतल्या आहेत. अर्धा टोमॅटो लगेच टाकून घेतला आहे आणि टोमॅटोही हलकासा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 वाटी फ्रोझन मटार जे आहेत ते मी वापरले आहेत. फ्रोझन मटार हे आपल्याला 2 ते 4 मिनिट मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. ही प्रोसेस करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी मीडियम ठेवलेली आहे. खूप हाय फ्लेम केलेली नाही. साधारणपणे 3 ते 4 मिनिट ही फ्रोझन मटार जे आहेत ते व्यवस्थित हलवून घेतले आहेत. हलवून घेत असताना वरून थोडेसे मीठही ॲड केले आहे. फ्रोझन मटार परतायला खूप जास्त असा वेळ लागत नाही. अगदी 5 ते 10 मिनिटात हे छानपैकी परतले जातात. आता यावरती आपण शिजवून घेतलेला जो काही भात किंवा राईस आहे आपला तो ॲड करून घ्यायचा आहे आणि लगेचच मस्त असा हलवूनही घ्यायचा आहे. फोडणी देत असताना आपण काही मसालेही यामध्ये ॲड करू शकतो. पण अगदी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने मस्त असा हा राईस बनवून घ्यायचा आहे. त्यामुळे मसाले ॲड केले नाहीत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीच्या फ्लेवरचे मसाले यामध्ये घालू शकता. मीडियम फ्लेमवरती मस्तपैकी हा राईस 5 ते 7 मिनिट छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरून एक मूठभर चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड केल्यानंतरही मस्त हा राईस एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. खूप छान आणि खूप खमंग अशी टेस्ट याला येते.
साधारणपणे 5 ते 7 मिनिट मी हा राईस मस्तपैकी असा हलवून घेतला आहे. त्यामुळे जो थोडासा कुक करण्याचा राहिला होता तोही छानपैकी कुक झाला आहे. आता यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे आणि पुढचा पदार्थ तयार करायला घ्यायचा आहे. तर आता आपण बनवणार आहोत बटाट्याची भजी. बटाट्याची भजी बनवण्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 लसूण गड्डी आणि थोडेसे मीठ मी छानपैकी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले आहे. त्यावरती 2 वाट्या बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे. थोडंसं मीठ आणि थोडासा खाता सोडा घालून थोडे पाणी घालून आपल्याला मस्त असे भजे बनवण्याचे जे पीठ असते ते मस्त तयार करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी याप्रमाणे भज्याचे जे पीठ आहे ते बनवून तयार करून घेतले आहे. थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे म्हणजे आपली बटाटा भजी खूप छान आणि खूप खमंग होतात. आता आपल्याला बटाटा भजी लगेचच तळून घ्यायची आहेत म्हणून मी वरून लगेच कोथिंबीर ॲड करून घेतली आहे. 2 मोठ्या आकाराची बटाटे घेतली होती त्याच्या मी छानपैकी स्लाईस करून घेतले आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. अतिशय पातळ अशा मी स्लाईस केल्या आहेत. अशाप्रमाणे बटाटा भजी केली की खरंच खूप सुंदर अशी बटाटा भजी तयार होतात. पीठ तयार करत असतानाच मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. आता पिठामध्ये बुडवून एक जी बटाट्याची स्लाईस आहे ती तेलामध्ये मस्तपैकी तळून घ्यायची आहे. बटाटा भजी बनवत असताना मी जी गॅसची फ्लेम आहे ती अगोदरपासूनच मिडियम ठेवली होती. नंतर मी तिला कमी जास्त वगैरे काही केलं नाही. पण खूप छान आणि खूप खमंग अशी भजी तयार झाली आहेत. वरून भजी खूप कुरकुरीत लागतात आणि आतमध्ये बटाटाही अगदी पातळ स्लाईस केल्यामुळे खूप छान असा शिजला जातो. याप्रमाणे आपली कुरकुरीत बटाटा भजी खाण्यासाठी तयार होतात. माझ्याकडे तर सर्वात अगोदर बटाटा भजीच खाल्ली गेली. जशी जशी भजी तयार होत होती तशी तशी मी लहान मुलांना ती देत होते. बटाटा भजी तयार करत असताना पीठ जे आहे आपण जे पीठ तयार करून घेतो ते थोडेसे घट्टसर ठेवावे आणि जी स्लाईस आहे ती थोडीशी पातळ करावी. अगदी एकदाच बेसन पिठामध्ये हे डीप करून घ्यावे आणि लगेच तेलात सोडावे. अशा केल्याने भजी खूप खूप छान आणि खूप सुंदर अशी होतात. चला तर मग आता भाजी बनवून घेऊयात. ही थाळी बनवत असताना मी साधी सिंपल पनीरची भाजी बनवली होती. पण ही भाजी खरंच खूप खूप टेस्टी अशी झाली होती. खूपच साध्या आणि खूपच सिंपल पद्धतीने मी ही भाजी बनवून घेतली होती. पण भाजी खायला खरंच खूप 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 टेस्टी झाली होती. 250 ग्रॅम पनीर छानपैकी मोठ्या मोठ्या स्लाईसमध्ये कट करून 2 मिनिट पाण्यामध्ये ठेवून घेतले होते. त्यानंतर आपण भजी जी तळून घेतली होती त्याच कढईमध्ये थोडेसे तेल शिल्लक होते. त्यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे कांदे छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घेतली. कांदा छानपैकी लाल झाला की वरून थोडासा टोमॅटो जो आहे तो टाकून घेतला. कांद्याच्याच आकाराचा हा टोमॅटो होता. टोमॅटोही छानपैकी मऊ होईपर्यंत परतून घेतला होता. 10 ते 12 काजू हेही लगेच मी या कांदा टोमॅटोसोबत हलकेसे फ्राय करून घेतले. सर्वच पदार्थ तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेतले आहेत. खूप जास्त कुक झाले नाही आणि खूप कच्चे राहिले नाही. जेव्हा हे सर्व पदार्थ थंड झाले तेव्हा मी यामध्ये 2 लसणाच्या कुड्या टाकल्या आणि याला आता मिक्सरमधून काढायचे आहे. जे कट करून घेतलेले पनीर होते तेही मी पनीर छानपैकी फ्राय करून घेतले आणि फ्राय झालेले जे पनीर आहे ते हळदीच्या पाण्यामध्ये ठेवून दिले होते 4 ते 5 मिनिटासाठी. पाण्याचा एक थेंबही न घालता मी हे वाटण करून घेतले आहे. एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातले आहे आणि यामध्ये आपल्याला हे वाटण परतून घ्यायचे आहे. पाणी न घालता जर आपण वाटण केले तर हे वाटण अतिशय पटकन परतले जाते. परतण्यासाठी खूप जास्त असा जो वेळ आहे तो जात नाही आणि भाजीला जी टेस्ट आहे ती टेस्ट जी आहे ती थोडीशी वाढली जाते. म्हणून मी या प्रकारे थोडेही पाणी न वापरता हा मसाला करून घेतला आहे. साधारणपणे 5 मिनिट छानपैकी परतून घेतल्यानंतर ही ही जी ग्रेव्ही आहे ती क्वांटिटीने अर्धी व्हायला लागते. आता यामध्ये काही बेसिकचे जे सुके मसाले आहेत ते मी ॲड केले आहे. तर 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एवढे ॲड करून मी यामध्ये अर्धा कप गरम पाणी घातले आहे आणि सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे परतून घेतले आहेत. पेढ्याच्या आकाराचा एक खमंग खव्याचा गोळा घेतला आहे आणि हा आपल्याला आता या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचा आहे. ग्रेव्ही मसाला जो आहे तो आपण अजूनही परतून घेत आहोत. यामध्ये खव्याची जी गोळी आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. ऐन वेळेला खवा कसा तयार करायचा तर अगदी 1.5 वाटी जरी दूध असले तरीही ते दूध आपण गॅसवरती आटू शकतो. दूध आटले की आरामात 1 गोळी तरी खवा तयार होतोच. खवा टाकल्याने भाजीला टेस्ट खूप छान येते. खवा टाकल्यानंतर मी साधारणपणे 3 मिनिट ही भाजी छानपैकी परतून घेतली आहे.
आता आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढे यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे. साधारणपणे 1.5 ग्लास एवढे गरम पाणी ॲड करून मी छानपैकी एकदा हलवून घेतले आणि त्यानंतर 2 मिनिटासाठी झाकण यावरती ठेवले होते. आता 2 मिनिटांनी झाकण खोलायचे आहे आणि यामध्ये आपल्याला पनीरचे जे पीसेस आहेत ते टाकायचे आहेत. ग्रेव्हीला खूप छान कलर आला आहे आणि तेल तर खूप छान असे सुटले आहे. एकदाच आपल्याला सर्व पीसेस टाकून घ्यायचे आहेत. 2 मिनिटासाठी भाजीवरती मस्तपैकी झाकण ठेवायचे आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करून ठेवायची आहे. 2 मिनिटांनंतर जेव्हा आपण झाकण खोलू तेव्हा खूप छान असा या भाजीला कलर आलेला असतो आणि टेस्टी तर विचारूच नका. माझ्याकडे आज कसुरी मेथी नाही, नाहीतर आज अजूनही भाजीची जी टेस्ट आहे ती खरंच खूप वाढली असते. पण जाऊ द्या, नेक्स्ट टाईम कधीतरी बनवूयात. ही भाजी या डिशची छान आहे. खूप छान अशी खूप खमंग भाजी झाली होती. भाजी मी 5 मिनिट छानपैकी सेट होण्यासाठी ठेवली आणि नंतर सर्व्ह केली. हॉटेलपेक्षाही खमंग आणि सुरेख भाजी घरी होते. हे तुम्हाला याप्रमाणे पनीर भाजी बनवल्यानंतर लगेचच लक्षात येईल. हॉटेलपेक्षाही या भाजीची टेस्ट खूप 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 छान आणि खूप अप्रतिम अशी लागते. खूप जास्त असे मसाले वापरले नाहीत, त्यामुळे मसाल्यामुळे ज्यांना त्रास होतो त्यांना ही भाजी अगदी सहजच पचली जाते. एवढी भाजी टेस्टी होते. चला तर मग आता पुऱ्या बनवून घेऊयात. या ठिकाणी मी पुऱ्यासाठीचे पीठ मळून साईडला ठेवले होते 10 मिनिटासाठी. आता आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत. एकदा परत थोडंसं मी हे पीठ मळून घेत आहे, म्हणजे पिठाला मळण्याचा एक हात मारून घेत आहे. छानपैकी पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि अतिशय कमी तेलामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. पुऱ्या हा आयटम सर्वात शेवटी ठेवायचा आहे, म्हणजे पटकन आपला स्वयंपाक आवरला जातो. जशा पुऱ्या तळतील तसं गरमागरम सर्वांना सर्व करता येतं. आपली बासुंदी ही खूप छान अशी थंड झालेली आहे. थंड बासुंदी खायला खूप टेस्टी लागते. सलाद ठेवण्यासाठी वेळच नव्हता. सर्वांना खूप भूक लागली होती आणि कोणाला सलादचं लक्षही आलं नाही, म्हणून मी ते स्किप केलं. पण थाळी खूप छान आणि खूप खमंग झाली होती. ऐन वेळेलाही आपण आरामात कधीही थाळी बनवू शकतो. स्पेशल असं काही असावं असं नाही. मुलांचा बर्थडे किंवा एखादं जर फंक्शन असेल तर नक्की बनवू शकतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.